हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. घट डाळ ही भाजी गरम भाकरी, शिळी भाकरी, चपाती किंवा गरम गरम भात आणि तूप त्यासोबतही छान लागतं. तर चला आज आपण त्याची रेसिपी बघूयात. तर मी अशी 2 वाटी तुरीची डाळ स्वच्छ अशी धुवून कुकरला लावून घेतली. त्यामध्येच थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. अशी 4 शिट्टी देऊन असं मऊ शिजवून घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. अशा प्रकारे आता एका कढईमध्ये तेल टाकलेली आहे. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं याला. त्यामध्ये जिरी मोहरी टाकून थोडं तडतडा लागले ना, त्यानंतर थोडी कढीपत्ता आणि हिंग थोडंसं भाजून झालं की त्यानंतर यामध्ये लसूण बारीक चिरून घेतलेली आहे मी. ती देखील टाकून थोडंसं फ्राय होऊ द्या. अशा प्रकाराने आता ह्याच्यामध्ये मी आलं लसणाचं पेस्ट टाकून घेते थोडीशी. हे बघा अशा प्रकारे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. आलं लसूण टाकलं ना हातावर चटचट उडतो, थोडं सांभाळून. आता मी यानंतर थोडं भाजून झाले ना, मग त्यानंतर कांदे टाकले. कांदे उभं चिरून घेतलेली आहे एक कांदा. त्याला देखील टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या. ही भाजी तुम्ही गावाला जे भाकरी वगैरे बांधून घेऊन जाता ना प्रवासात, त्यासोबत तर अगदी छान लागतो. तर ह्यामध्ये मी 2 चमचा लाल तिखट टाकून घेतलेली आहे आणि थोडी जिरा पावडर आणि धनिया पावडर. आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. त्याआधी मी ह्याच्यामध्ये थोडीशी मीठ, चवीनुसार मीठ, मीठ आणि लाल तिखट तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त तुम्ही करू शकता. असे मिश्रण एकजीव करून घ्या व्यवस्थित. अशा प्रकाराने आता यामध्ये थोडंसं गुळाचा खडा टाका. त्यानंतर कोथिंबीर पण टाकलेली आहे. ते देखील व्यवस्थित असं त्याला मिश्रणमध्ये मिक्स करून घ्या. लक्षात ठेवा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित अशा प्रकारे परतून घ्या मसाला. आता लिंबू असतो की नाही त्याच्या आकाराचं तेवढं मी चिंचचं पाणीमध्ये व्यवस्थित असं त्याचा कोळ काढून घेतलेले आणि त्यामध्ये टाकून घ्या. आता मिश्रण व्यवस्थित त्याच्यावर झाकण लावून 5 मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर त्याला तेल सुटेपर्यंत असं परतून घ्या. ठेवून द्या. हे बघा असे व्यवस्थित त्याला तेल सुटलेलं आहे. आता पुन्हा ह्याला मिश्रणला एकजीव करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता मी शिजवून ठेवलेलं तुरीची डाळ ती मिश्रण त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्या. ही भाजी फार टेस्टी लागतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुम्ही गावाला वगैरे चाललं ना, हे पटकन असं बांधून घेऊन जायला बरं पडतं. आणि समजा तुम्ही कुठं चाललं, तर ते असे घरी थोडंसं करून ठेवलं, तर मुलांना सांगितले की थोडं गरम पाणी करून त्याला वरण करून घे. तरीही अगदी व्यवस्थित असं झणझणीत वरण बनतं. हे बघा अशी आपली सगळं व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्या. आता 5 मिनिटासाठी 5 ते 10 मिनिटाचे अगदी लो फ्लेमवर ठेवून असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घ्या. बघा आता आपला हा घटडाळ झालेला आहे. अगदी झणझणीत आणि टेस्टी. ही तुम्ही 2-3 दिवस सुद्धा खाऊ शकता. कारण ह्यामध्ये चिंच आहे आणि आपण पाणीचं प्रमाण टाकलेलं नाहीये. त्यासाठी ही लवकर खराब होणार नाही. आणि वरून तुम्ही तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे. त्यामुळं आता आपला पूर्ण व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. आता चला खाण्यासाठी रेडी झालेला आहे.
तुम्ही गावाला जाण्यासाठी जर बांधून घेतलं तर ह्याला पूर्ण असं थंड करून मग नंतर बांधून घ्या. तर बघा माझी ही रेसिपी भटदाळाची कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर का माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा कसं वाटलं ते. थँक यू.